मथुरेच्या वृंदावनमधील पर्यटकांचा हा व्हिडिओ। भक्तीमध्ये तल्लीन झालेल्या या पर्यटकांच्या उत्साहावर काही क्षणात दुःखाचं विरजन पडलं। फक्त किंचाळ्यांचे आवाज काही क्षणात येऊ लागले। होत्याचं नव्हतं झालं आणि बोट उलटली। 10 पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। उत्तर प्रदेशच्या वृंदावन इथं यमुना नदीत भाविकांनी भरलेली एक बोट उलटल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे। ही बोट उलटल्यानंतर अनेक भाविक नदीच्या पात्रात बुडू लागले होते। यामध्ये 10 जणांचा मृत्यू झालाय। काही जण अजूनही बेपत्ता आहेत। बोटीमध्ये 25 ते 30 भाविक असल्याची माहिती आहे। यमुनेच्या केशी घाटावर ही धक्कादायक घटना घडली आहे। पंजाबमधील भाविकांनी भरलेली ही बोट एका पुलाला धडकली आणि ही दुर्घटना घडली। दुर्घटनेच्या काही वेळापूर्वीचा एक व्हिडिओ आता समोर आलाय। या व्हिडिओमध्ये भाविक भक्तीत तल्लीन असल्याचं दिसतंय। या भाविकांना पुढे काय भयंकर घडणार आहे याची पुसटची देखील कल्पना नव्हती। भजन कीर्तन सुरू असतानाच अचानक ही बोट यमुना नदीत उलटली। समोर आलेला व्हिडिओ तुम्ही पहा। या दुर्घटनेबाबत पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे तेही पहा। टकराकर ये घटना हुई है, उसमें अभी तक 10 डेड बॉडीज रिकवर की जा चुकी हैं। फायर सर्विस की टीम, पुलिस की टीम, स्थानीय गोताखोर, स्थानीय नाविक सभी लोग यहाँ पे राहत और बचाव कार्य में लगे हैं। एनडीआरएफ और एसडीआरएफ की टीमें भी अपने नियत स्थान से रवाना है। जल्द ही जल्द वो भी वहाँ पहुँच जाएंगी। जो भी मिसिंग लोग हैं उनकी तलाश जो है की जा रही है। और जो स्थानीय, जैसा मैंने बताया, स्थानीय पुलिस, गोताखोर, प्रशासन की पूरी टीम यहाँ पे है। मेडिकल टीम जो भी रिकवर की जा रही है, जो जीवित लोग निकले हैं उनको उपचार हेतु अस्पताल में भिजवाया गया है। तो मेडिकल टीम, प्रशासन की टीम, पुलिस टीम, ये सारी जो प्रशासकीय विभाग हैं उनकी टीमें लगातार कोऑर्डिनेट करके इस सर्च एंड रेस्क्यू ऑपरेशन को कंप्लीट कर रही है। जल्दी हम जो भी मिसिंग लोग हैं उनको भी रिकवर कर लेंगे। दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीनं घटनास्थळी पोहोचून मदत कार्य वेगानं करण्याचे आदेश दिलेत। तसंच मृतांच्या कुटुंबियांना योग्य ती आर्थिक मदत देण्याचे सुद्धा निर्देश देण्यात आलेत।